आशिष शेलार आपल्या सोबत आहेत। शेलार साहेब, काल जो प्रकार घडला आणि त्यावरून संजय राऊतांनी टीका केलेली आहे की दिल्लीतल्या अहमद शाह अब्दाली यांनी सुपारी दिलेली आहे महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीतल्या नेत्यांना, कोट्यावधी रुपये त्यासाठी खर्च केल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। काय सांगाल? मला वाटतं संजय राऊत आणि उबाटा सेनेच्या नेत्यांनी अवकादीमध्ये राहावं, तोंड सांभाळून बोलावं। देशाच्या गृहमंत्र्यावर अशी टीका करणार असाल तर उद्यापासून तुमच्यावर आम्ही शब्दाचे आरोडे उडवले मग पळून जायचं नाही। काल जो काही घटनाक्रम घडला, कुठे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे की ज्यांनी मुख्यमंत्रीपद आणि सत्तेच्या खुर्चीला लात मारली, आणि कुठे हे ठाकरे उद्धवजी की ज्यांनी काल शेण खाल्लं, नारळ खाल्ले, तरी त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीला चिकटून बसण्यासाठी झुकले। संजय राऊतांनी पहिले स्वतःच्या गिरेबांमध्ये बघावं, मग दुसऱ्यावर आरोप करावा। दुसरीकडे असंही म्हणतायत की आता त्यांना सत्तेची मस्ती आहे, आमची ज्यावेळी सत्ता येईल त्यावेळी शिवसैनिक काय आहे ते आम्ही त्यांना दाखवू म्हणतायत। जो माज आलाय ना उबाटा सेनेला, तो माज येत्या महिनाभरात असा उतरव ही माणसंही जमा होणार नाहीत। दुसरीकडे रोहित पवार यांनी देखील टीका केलेली आहे की महाराष्ट्र हा दिल्लीपदी पुढे कधी झुकला नाहीये, महाराष्ट्रातील शरद पवार हेच आमचे नेते प्रामुख्याने त्याला उत्तर देतील म्हणतात। याचा प्रश्न हा त्यांचा उद्धवजी नाही। उद्धवजी काल ज्या ठिकाणी गेले दिल्लीमध्ये म्हणून काय मिळवलं? मी काल म्हटलं मुंबईचा वडापाव त्यांना पसंत नाही, दिल्लीची नल्ली नेहारी पसंत आहे। उद्धवजी का झुकले हाच रोहितजींचा त्या ठिकाणी प्रश्न असेल। मोदीजी आणि फडणवीस साहेब म्हटले होते की आम्ही उत्पन्न दुप्पट करू, मात्र ज्या काही योजना समोर आणलेल्या आहेत त्यावरनं उत्पन्न सोडा खर्च दुपटीने झालाय। कोण म्हणाला? रोहित पवार म्हणतात। रोहित पवार अजून बच्चा आहे। दुसरीकडे अजित पवार हे धुळे आणि एकच त्यांना धोका असल्याचं म्हटलं जातं अजित पवारांच्या एकूणच ह्याला। तर हे होते आशिष शेलारजी ज्यांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश शेलारसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।